परभनी शहर के क्रांति चौक से सूबेदार कॉम्प्लेक्स में डॉक्टर केसी पारख लायंस चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लायंस आई हॉस्पिटल की 34 सालगिरह के अवसर पर निःशुल्क नेत्र जांच शिविर आयोजित किया गया। इस शिविर के माध्यम से अब तक जिले और आसपास के क्षेत्रों में लगभग 64,000 मरीजों की जांच की जा चुकी है और 4,000 मरीजों का सफल ऑपरेशन भी किया गया। निःशुल्क नेत्र जांच शिविर में स्थानीय लोगों की आंखों की जाँच की गई। इस शिविर के आयोजन में लायंस आई हॉस्पिटल और लायंस क्लब के सचिव डॉक्टर नीरज पारेख, डॉक्टर अमोल केंद्रे, डॉक्टर शरयू गावंडे, डॉक्टर करण मोरे, आनंद बालटकर, नारायण मोरे, सारंग नरवड़े, स्वप्निल चौहान, अमीर शेख और माही पटेल सहित कई लोगों ने कड़ी मेहनत और सहयोग किया। परभणी से शांतिलाल शर्मा की रिपोर्ट, नागपुर समय न्यूज के लिए। रोजी म्हणजेच आपला 4था वर्धापन दिन डॉक्टर केसी पारख लायंस चॅरिटेबल आय हॉस्पिटल आपल्याकडं दरवर्षीप्रमाणेच त्यावर्षी ही मोफत तपासणी ठेवण्यात आलेली आहे। त्याच तपासणीत आपल्या गेल्या 4 वर्षापासून जवळपास 64,000 पेक्षा जास्त रुग्ण आपल्या तिथं तपासलेले आहेत। त्यापैकी आपल्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्ये आपल्याला 4,000 पेक्षा जास्त आपले पेशंट इथे ना आपण ऑपरेशन करून घरी गेलेले आहेत आणि त्याच्यात मेन गोष्ट म्हणजे सगळे शस्त्रक्रिया आपल्याकडनं एकदम व्यवस्थित झालेल्या आहेत, कोणत्याही कॉम्प्लिकेशन न होता। त्यातमध्ये आपल्याला टिरिजम असो किंवा फेको असो किंवा SICS असो असे तीनही प्रकारचे सर्जरी आपल्याकडे होतात। त्यामध्ये आपल्याकडे कॅम्प आपण ठेवल्या जातो। कॅम्पमध्ये आपले सगळे मोफत पेशंट करतो आपण, मेडिसिन, त्याचे रिपोर्ट्स आणि बाकी सर्जरी 1 रुपयाही न घेता आपण त्यांना ते करून देत होतो। त्याद्वारे आमचे सर्जन म्हणजे डॉक्टर अमोल केंद्रे सर हे उत्कृष्ट प्रकारे आपल्याकडे इकडे मार्गदर्शन करतात। पेशंटला पण स्वतः ते व्यवस्थित काळजी घेतात। आता कसं असतंय, त्यांची सर्जरी तर आहेत पण सर्जरीपेक्षाही त्यांनी पेशंटच्या आपल्या स्वतःचं पेशंट असल्यासारखं ते काळजी करून प्रत्येक स्वतःच्या हाताने ड्रॉप टाकणं म्हणा किंवा बाकी गोष्टी ही छोट्या छोट्या गोष्टीकडे ते काळजी केल्यामुळे आपल्याकडे पेशंटना त्यांची नजरही चांगली आणि पेशंट ही व्यवस्थित सॅटिस्फाईड होऊन खुश होऊन आणखीन आम्हाला पेशंट पाठवले जातात। त्या पेशंट आता एक झाले की दुसरं अशी आमची चेन असल्यामुळे त्या चेननुसार आमचे पेशंट वाढले आणि आम्ही तिथं कामाला आम्ही उत्सुकतेपणे काम करतो। हेच आमचे मोठे आणि आम्हाला आणखीन यापुढे पेशंटला असं म्हणायचं की प्रत्येक आजचा जो दिवस आहे वर्धापन दिनानिमित्त नसून प्रत्येक दिवशी तुम्ही आमच्याकडनं ही सेवा घ्या, तुमचे पेशंट वाढवा, पेशंटच्या नातेवाईकाला सांगा, इतर लोकांनाही ते सांगा की ते आहे असं आणि आमच्याकडनं ऑपरेशन तुम्ही व्यवस्थित एकदम सुस्वस्थ। आता बाकीच्या गोष्टी दिवशी कसं आहे की आपण 50% आपल्याला मोफत आहे, म्हणजे जिथे आपल्याला 10,000 20,000 लागणार तिथे आपण सगळं मोफत केलं जातं किंवा केवळ फक्त मेडिसिनचे पैसे आहेत तेवढेच आपल्याकडे दिले जातात। तसं तुम्ही त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करा, सांगा। आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला पेशंटची गरज आहे, आम्हाला ते पेशंट तुम्ही पाठवा, एवढीच विनंती करू शकतो। इथे सर म्हणजे जिल्ह्यातून पेशंट येतात, आपले हिंगोले असो किंवा तिकडे औंढा म्हणा किंवा तिकडे नांदेड म्हणा, प्रत्येक जिल्ह्यातून आपले येत राहतात। इकडे माजलगावपासून पण पेशंट येतात, आपल्या तिकडे परळीपासून पण पेशंट येतात। असं नाही की फक्त आपले ते परभणीपर्यंत सीमित आहे, बाहेर जिल्ह्यातील पेशंटने त्याचा लाभ घ्यावा आणि ते घेत आहेत आपल्या